नमस्कार, आपणा सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। विठ्ठल भक्त कुर्मदासाच्या विठुभक्तीची अंतकरणाला भिडणारी कथा। पैठण येथे एक हातपाय नसलेला 22 वर्षांचा युवक कुर्मदास आईला विनंती करतो की आई, कीर्तनात मला घेऊन जातेस का? आई वैतागून म्हणाली, कुर्मदासा, अरे तुला हातपाय नाहीत आणि रोज तुला कीर्तनात घेऊन जायला तुझे एवढे ओझे मला पेलवत नाही। ते ऐकून कुर्मदासाला वाईट वाटले। तो आईला म्हणाला, खरंच आई, मी तुझ्या काही उपयोगी नाही, शिवाय माझे ओझे सुद्धा तुला उचलावे लागते। पण यात माझा काय दोष? आई, फक्त आजचेच दिवस मला तू कीर्तनात नेऊन दे, मी पुन्हा तुला त्रास देणार नाही। त्याचे बोलणे ऐकून आईलाही खूप वाईट वाटले। तिचे डोळे पाणावले। मुलाची इच्छा पूर्ण करत तिने त्याला कीर्तना ठिकाणी सोडले। त्या दिवसात वारीचे कीर्तन सुरू होते। तिथे एकनाथ महाराजांची पणजोबा भानुदास महाराजांचा कीर्तन सप्ताह होता। कीर्तनात भरगच्च गर्दीतून पोटावरून सरकत वाट काढत कुर्मदास पहिल्या रांगेत येऊन कीर्तनात तल्लीन झाला। गळ्यात तुळशी माळ, कपाळावर टिळा लावलेल्या कुर्मदासाला महाराजांनी पाहिले आणि महाराज हसले। कीर्तनात महाराजांनी सांगितलेलं वारीचं महत्त्व ऐकून कुर्मदासाने ठरवले की आपण सुद्धा या सगळ्या वारकऱ्यांबरोबर वारीला जाऊन पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे। असा मनाशी ठाम निश्चय करून त्याने तो महाराजांना सांगितला आणि त्यांची परवानगी मागितली। महाराजांनी त्याला समजावून पाहिले की पंढरपूर खूप लांब असून तुला तिथवर कोण घेऊन चालणार? पण कुर्मदासाचा दृढ निश्चय पाहून महाराजांनी त्याला हे अशक्य आहे हे माहीत असूनही हो म्हटले। वारीतील लोकांना वारीच्या पुढील मुक्कामाचे ठिकाण विचारून रात्रीच सगळेजण झोपल्यावर कुर्मदास पोटावरून फरफटत पुढील मुक्कामाच्या गावात येऊन पोहोचायचे। सकाळी घरोघरी पोटावरून फरफटत दिंडीतील वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करायचे। महाराजांनी मुक्कामी पोहोचताच कुर्मदासांना पाहिले। त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला। आता कुर्मदासांचा रोजचा नित्यक्रमच झाला की वारीच्या पुढच्या मुक्कामाच्या गावी वारीच्या आधीच पोहोचायचे, त्यासाठी रात्रीच निघायचे। सकाळी गावात पोहोचून दिंडीतील लोकांची जेवणाची सोय करावी, नंतर कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि भगवंताचे नामस्मरण करावे। असे करता करता लहुळे गाव आले। आता कुर्मदासांमध्ये शक्ती राहिली नव्हती, कारण मलमूत्र काढणारं कुणी नसल्यामुळे त्यांनी वारीच्या अगदी पहिल्या दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि फरफटून त्यांचे पोट पार सोलवटून गेले होते। त्यांचे प्राण कंठाशी आले होते। ते एका कोपऱ्यात पडून विव्हळत होते। महाराज कुर्मदासाजवळ आले। त्यांनी त्याची अवस्था पाहिली। कुर्मदासाचे पोट सोलवटून त्यात दगड कचरा गेला होता। महाराजांनी त्याची विठुभक्तीची तळमळ पाहिली होती, म्हणून महाराज त्याला म्हणाले की अरे, अगदी एका हाकेवर पंढरी आहे, तू कसेही करून हळूहळू ये, तुला विठुरायाचे दर्शन घडेल, ज्यासाठी तू एवढा आटापिटा केलास। कुर्मदासांना बोलणेही अशक्य झाले होते। ते कसेबसे महाराजांना म्हणाले की माझे पुण्य कमी पडले, म्हणून मी इतक्या जवळ येऊन सुद्धा विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकत नाही। महाराज, माझा हा निरोप तुम्ही विठ्ठलापर्यंत पोहोचवा। कुर्मदासांची स्थिती पाहून महाराजांचा पाय तिथून निघेना, पण कुर्मदासांचा निरोप देवांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पंढरीला निघाले। पंढरपूर येथे आल्यानंतर महाराज पांडुरंगाचे दर्शन घेण्यास गेले, तेव्हा देव काय ते समजले आणि रुक्मिणी मातेला म्हणाले की वारी तू सांभाळ, मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला भेटायला चाललो। देवाबरोबर ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजही होते। कुर्मदासाजवळ भगवान येऊन पोहोचले। त्याला त्यांनी जवळ घेऊन त्याच्या अंगावर मायेने हात फिरवला। त्यांनी त्याला हाक दिली, कुर्मदासा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे। भगवंताच्या दर्शनाने कुर्मदास धन्य झाला। तो म्हणाला की देवा, आपले दर्शन घेऊन मी धन्य झालो। पण महाराजांनी कीर्तनात चंद्रभागेच्या महात्म्याचे वर्णन केले होते, तेवढे पाहायचे राहिले। भगवंताने भक्ताची ही सुद्धा इच्छा पूर्ण करत तिथे एक छोटा खड्डा खोदला आणि त्यात चंद्रभागा आणली। नंतर कुर्मदासाने समाधानाने पांडुरंगाच्या मांडीवर प्राण सोडला। या लहुळे गावात संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांनी कुर्मदासांची समाधी बांधली। हे लहुळे गाव आजही धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते। असा हा भक्तवत्सल पांडुरंग
भावभक्तीने मनापासून हाक मारणाऱ्या भक्तांसाठी धावत येतो, ही ग्वाही याही कथेतून भक्तांना मिळते. भक्तवत्सल पांडुरंग भगवान की जय.